हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म शेवटची पाळी एक मनुष्य जन्म बलिया परम फेरा बलिया परम
शेवटची पाळी हो एक मनुष्याचा हो शेवटची पाळी एक मनुष्याचा शेवटची पाळी
शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा सुकलिया वर्मा फेरा पडी याच जन्मी ओळखी करा आत्माराम संसार संगम किंवा संभ्रम भोगू नका संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा नामा म्हणे विठू भक्ताचे द्वारी घरा भोवती करी सुदर्शन याच जन्मी ओळखी करा स्मरा संसार संगम भोगू नका विठाल विठाल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समाप्रभा निर्विघ्नं कुर्वं देवं सर्वकार्यासु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुते नमः जयाच्या जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती महायोग पीठे तटे भीमरत्नम वरकुंडलेकाय धातु मुनीन्द्रम समागत चित्तं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरे Oh
पायावरी या वारकरी संताच्या शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडी यात जन्मी ओळखी करात मारा संसार संभ्रम भोगू नका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी घेतलेला जो अभंग आहे देवांचे अत्यंत लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा समाजाला उपदेश करणारा अभंग. नामदेव महाराज आजच्या अभंगातून सुंदर असा उपदेश करतात. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. शेवटची पाळी आहे माय बापू, याच्यात सावध व्हा. आणि याच्यातून जर तुम्ही देवाला नाही आठवलं, देवाला नाही स्मरण केलं तर चुकलिया वर्म फेरा पडी. जर देवाला तुम्ही नाही आठवलं तर तुमचं वर्म चुकेल आणि वर्म चुकल्यानंतर तुम्हाला पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संत नामदेव महाराज तुम्हाला सांगतात की बाबांनो, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. एकच मनुष्य जन्म आहे. बाकीच्या योनीमध्ये एक एक योनी कोटी कोटी फेरा. योनी कोटी कोटी फेरा किंवा एक एक योनी कोटी कोटी फेरा मंग लागे वारा. मनुष्य देहा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडी. म्हणून नामदेव महाराज सांगून जातात की बाबांनो, याच जन्मामध्ये देवाची ओळख करून घेता येते. याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याच देहामध्ये देवाची ओळख देही घडे देवाचे भजन अनिक हे ज्ञान नाही कोटी. म्हणून नामदेव महाराज तुम्हाला विनंती करून सांगण्याचा प्रयत्न करतात. याच जन्मामध्ये देवाची ओळख करून घेता येते, इतर जन्मामध्ये देवाची ओळख करून घेता येत नाही. म्हणून तुम्ही काय करा, वर्म चुकू नका. आणि वर्म चुकलं का 84 लक्ष योनीचा फेरा पडणार आहे. महाराज तुम्ही संसार करत असताना या संसारामध्ये लय भ्रमामध्ये पडू नका. संसार हा ब्रह्म आहे आणि या ब्रह्मामध्ये भोगू नका असं नामदेव महाराज सांगतात. मग संसार करू नका, संसार केला पाहिजे. असावे संसारी, संसारामध्ये असलं पाहिजे, पण असावे संसारी, संसारी नसावे. आणि पुढे सांगितलंय भजन करावे वेळोवेळा. भजन सतत करा, वेळोवेळेला भजन करा. भजन जर तुम्ही सतत केलं तर काय परिणाम होईल तर नामदेव महाराज सांगतात, तुका म्हणे विठू भक्ताची द्वारी घराभोवती करी सुदर्शना. तुकोबा नामदेव महाराज सांगतात की बाबांनो, तुम्ही जर भजन वेळोवेळेला केलं तर साक्षात भगवान परमात्मा तुमच्या द्वारामध्ये तुमच्या घराचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही या जन्मामध्ये देवाचं भजन करावा. या जन्मामध्ये देवाची आणि आत्म्याची आणि रामाची ओळख करून घेता येते असं नामदेव महाराज आजच्या अभंगातून सांगतात. विठ्ठला
फक्त मी तुमच्या पुढे मांडला. अभंग सोडवण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं. आज या घोलेनगरमधील घोले परिवारातून अजित शंकर घोले, कैलासवासी अजित शंकर घोले गेल्या वर्षी आपल्या या घोले परिवारातून निघून गेले. आणि निघून गेल्यामुळं त्या घोले परिवारावर किंवा कुटुंबामध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी भरून काढणं. परंतु या परिवारानं अजित यांच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी नैमित्तिक 1 दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी नियोजित केली. वास्तविक पाहता या कीर्तनातून केलेलं पुण्य त्या जीवाला समर्पित करायचं असतं. समर्पित केल्यानंतर तो आत्मा समाधान करत असतो किंवा समाधान राहतो. म्हणून हा आटास करायचा. विठाला विठाला माय बापू, आजचं कीर्तन म्हणजे आजीनाथसाठी नाही, आजचं कीर्तन तुमच्या आमच्यासाठी. आणि या कीर्तनातून केलेलं पुण्य ते आजीनाथच्या आत्म्याला द्यायचं असतं महाराज. यासाठी आजचं खरं कीर्तनाचं नियोजन आहे महाराज, नियोजन आहे महाराज. या ठिकाणी कीर्तन करायचं, कीर्तनातून झालेलं पुण्य. मग या ठिकाणी ज्ञानदान आहे, द्रव्यदान आहे, अन्नदान आहे, वस्त्रदान आहे. याच्यातून केलेलं पुण्य तुम्ही आम्ही 2 तास या कीर्तनातून केलेलं भजन, नामस्मरण आणि याचं पुण्य त्या आजीनाथच्या आत्म्याला द्यायचं आहे. आणि महाराज या ठिकाणी तो आत्मा आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी सुंदर असं घोले परिवाराने नियोजन केलेलं आहे. विठाला आई बापू, गेले 1 वर्ष झालं आजीनाथ आपल्या या घोले नगर परिवाराला सोडून निघून गेली. नुसतं परिवाराला सोडून निघून गेलेलं नाही माय बापू, आई वडिलांना सोडून निघून गेले, चुलत्याला सोडून निघून गेले, त्याची मित्रमंडळी त्यांना सोडून निघून गेला. माय बापू, त्यांच्या जाण्यामुळं आज त्यांचा परिवार खऱ्या अर्थानं जास्त दुःख कोणाला झालं असेल तर आईला आणि वडिलाला झालेलं आहे. आईनं आणि वडिलांना तर हाताचा पाळणा करावा, नेत्राचा दिवा करावा, रानामध्ये वणवण करून काम करून त्या मुलांचं संगोपन करावं, शाळेमध्ये लागलेला खर्च भागवावा. आणि अशा मुलांना आई वडिलांना थोडं बोललं तर निघून जावं किंवा कायमचं महाराज या ठिकाणी आणि अजित निघून गेला महाराज. माय बापू, जातो तो देह जात असतो आणि राहतो तो आत्मा. आणि त्या आजीनाथच्या आत्म्याला चिरशांती लाभण्यासाठी, पुढील प्रवास, पुढील सद्गती प्राप्त होण्यासाठी मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली आमचे हरिभक्त पारायण दत्तात्रय महाराज घोले यांनी अगोदरच सांगितलं, महाराज गायनासाठी यावं लागतंय. आम्ही तयार होतो महाराज, येऊ म्हटलं. परत पुन्हा संध्याकाळी फोन आला, महाराज आपल्याला सेवा करायची. त्यांना सांगितलं सेवा सुद्धा आपण करू महाराज. आणि त्यांच्या वचनाला, त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी या ठिकाणी मला प्राप्त करून दिली. त्याबद्दल घोले महाराजांचा मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी कीर्तनाला असणारे गुणीजन टाळकरी मंडळी असतील, महाराज राजेंद्र महाराज काळे असतील, गायनाचार्य हनुमंत महाराज गोरोड असतील आणि आपल्या गावचे विनकरी डोंबाळे महाराज सातपुत्यांना, आमचे गायनाचार्य सोळे महाराज कीर्तनकार ते सुद्धा करतात महाराज, त्यांना सुद्धा द्यावी तेवढी धन्यता आहे. ठोरे महाराज असतील, मोठे महाराज या ठिकाणी सौरभ महाराज आहेत. वास्तविक पाहता तुम्हाला सगळ्यात ज्ञात आहे. आमच्या पाठीमागा असणारे असं भरधर जोरदार महाराज, त्यांना सुद्धा द्यावी तेवढी धन्यता थोडी आहे. आणि महाराज भाऊ अनिकेत मृदुंगाचार्य महाराज, त्यांनी सुद्धा या ठिकाणी मला कीर्तनाची साथ करण्यासाठी बसलेले आहेत. द्यावी तेवढी धन्यता या सर्वांना थोडी आहे. विठाला विठाला महाराज, छोटासा परिवार आहे. कैलासवासी अजित
गेले 1 वर्ष झालं सोडून निघून गेलं. माय बापू जावं लागतं फक्त एकल्याला, जावं लागतं फक्त एकल्याला. आणि या ठिकाणी माय बापू आपली आपणच सोडवण करायची आहे. या संसारातून आपली आपणच सोडवण करायची आहे. आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो अभंग म्हणजे शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. या जन्मामध्ये जर तुम्ही चुकला, या जन्मामध्ये जर तुम्ही देवाला नाही आठवलं, देवाचा विसर पडला, तर संत नामदेव महाराज सांगून जातात की बाबांनो, चुकली या वर्म फेरा पडी, तुम्हाला पुन्हा 84 लक्ष योनीमधून तुम्हाला फेरा पड घालावा लागणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, या देहामध्ये किंवा या जन्मामध्ये देवाला आठवा, देवाचं नामस्मरण करा, देवाचं चिंतन करा. आणि चिंतन केल्यानंतर देव तुमच्या संसारामधलं सर्व भार वाहून नेत असतो. म्हणून नामदेव महाराज सांगतात की बाबांनो, शेवटची पाळी, शेवटची पाळी आहे. याच्यातून जर तू हुकला, देवाला विसरला, हे विसरली दया, थोर झाली हानी. विसरली दया, थोर झाली हानी. हे विसरली दया, थोर झाली हानी. विसरला तर तुम्हाला काय होईल, थोर झाली हानी. माय बापू 84 लक्ष योनी तुम्हाला दुःख भोगावं लागतात. म्हणून तुम्ही काय करा, याच देहामध्ये वर्म जाणून त्या देवाचं चिंतन करा. आता वर्म जाणाय सांगितले महाराज. वर्म म्हणजे काय महाराज, छोटस वर्म असतं पण त्याचा परिणाम किंवा त्याचं कारण मोठं असतं महाराज. वर्म छोटा आहे आणि त्याचं कारण मोठं असतं. आणि एकदा का वर्म चुकला का पुन्हा तुम्हाला लक्ष 84चा भोग फेरा पडवला काहीतरी गेला जन्मा माया, काहीतरी गेला जन्मा माया, काहीतरी गेला जन्माया, काहीतरी गेला जन्माया. लागत तुम्हाती वदर विठ्ठला, लागत तुम्हाती वदर विठ्ठला, काहीतरी गेला जन्माया, काहीतरी गेला जन्माया. लागत तुम्हाती वदर विठ्ठला, लागत तुम्हाती वदर विठ्ठला. प्रत्येक संत महात्मे तुम्हाला सांगतात की बाबांनो, हा जन्म वाया जाऊ देऊ नका. आणि जर वाया गेला तर महाराज पुन्हा 84 लक्ष योनीचा फेरा पडल. हे वर्म तुम्ही जाणून घ्या. सांगतो तुम्हासी बजार
तरी गेला जन्मवाया, नाही तरी गेला जन्मवाया. शेवटची पाळी आहे आणि याच्यातून जर तुम्ही वर्म चुकला, नाही तरी गेला जन्मवाया. म्हणून सावध हो, हे मनुष्या सावध हो आणि भजनाला लाग. सांगायचा मुद्दा म्हणजे हे वर्म तू जाणून घे. वर्म छोटं असतं परंतु त्याचं कारण मोठं असतं महाराज. आपण सर्वजण खेड्यातली मंडळी आहे. एक मुलगी भरपूर शिकलेली होती, परिचय नव्हता, म्हणजे घरातला कामाचा जास्त परिचय नव्हता. ती भरपूर शाळा शिकली होती, हॉस्टेलला राहून तिकडे भरपूर शाळा शिकून तिचं लग्न तिकडं, म्हणजे लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर शहरामध्ये ती राहायला गेली. मायबापू राहायला गेल्यानंतर लॉकडाऊनच्या काळामध्ये लग्न झालं होतं. मित्राला आमंत्रण नव्हतं, कारण की मामा मामी चुलता मावशी काका काकी एवढ्यामध्येच लग्न झालं होतं. कारण लॉकडाऊन मध्ये काय महाराज कोणी कुणाला जवळ येऊन देत नव्हतं. त्याच्यामुळं हिचं लग्न तसं झालं, म्हणजे लॉकडाऊन मध्ये झालं. आणि त्या नवरदेवाची मित्रमंडळी काय म्हटले, अरे म्हणले लॉकडाऊन मध्ये तो आम्हाला लग्न टाकून खाल्लेलं आहे, मग आम्हाला तुझ्याकडून पार्टी पाहिजे. पार्टी पाहिजे असं म्हटल्यानंतर त्या मित्रानं सांगितलं पार्टी देऊ म्हणले. कशाची पार्टी पाहिजे म्हणले. पार्टी म्हणजे हॉटेल इकडं 5 स्टार हॉटेल मध्ये इकडे तिकडे पार्टी नको आहे म्हणली. आपल्याला घरीच पार्टी पाहिजे, आपल्याला वहिनीच्या हातून जेवण पुरणपोळीचं जेवण पाहिजे, अशी पार्टी पाहिजे. असं म्हटल्यानंतर त्या मित्रानं सांगितलं ठीक आहे करू म्हणले पार्टी, परंतु मला घरी विचारलं पाहिजे. असं म्हटल्यानंतर ठीक आहे विचारलं. घरी आला. घरी आल्यानंतर त्या पत्नीला विचारलं, अगं म्हणले आपलं लग्न लॉकडाऊन मध्ये झालेलं आहे, त्याच्यामुळं लग्नाची पार्टी मित्रमंडळी मागतात, मग आपल्याला पार्टी देणं गरजेचं आहे किंवा देऊ का. असं म्हटल्यानंतर म्हणले काय काय हरकत आहे म्हणले, देऊ म्हणले पार्टी, परंतु त्यांचं एक मत आहे म्हणले वहिनीच्या हातून आपल्याला पुरणपोळी स्वयंपाक खायचा आहे, म्हणजे जेवण करायचं, अशी पार्टी घरगुती जेवण. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणले, सांगा ना म्हणले काय अडचण आहे, किती जण येतील मित्रमंडळी. काय नाही 8-10 जण मित्रमंडळी येतील म्हणली. मग आपल्याला वार ठरवावं लागेल म्हणले, रविवारच्या दिवशी सुट्टी आहे, सुट्टीच्या दिवसामध्ये आपण काय करू पार्टी करू, म्हणजे हा जेवणाला मित्रमंडळींना सांगतो. असं म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणले, घरातनं परवानगी मिळाली. दुसऱ्या दिवशी गेला, मित्रांना सांगितलं की रविवारी आपल्याला सुट्टी आहे, रविवारी पार्टी करू. असं म्हटल्यानंतर आता हिचा कधी घरात संबंध आला नव्हता. आईनं कधी हिला शिकवलं नव्हतं, कुणाला मुलीला. आणि ही काय केली ती भरपूर शिकल्यामुळं तिकडच लग्न झालं, तिकडच काय झालं महाराज संसार करू लागली. आणि असं करता करता तिने विचार केला की आता आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाकाची काही माहिती नाही, मग आपण युट्यूबवरनं मागवून घेऊ. पुरणपोळी बनवण्यासाठी काय काय तयार करू लागतं किंवा काय पद्धत, कशी पद्धत आहे हे मागवून घेऊ. मागवून घेतलं पण तिचं समाधान झालं नाही. म्हणून त्याने विचार केले की आपल्या शेजारी एक काकू आहे आणि त्या काकूला आपण त्याची माहिती मागवून घेऊ. परंतु काकूला आता आपण एवढं भरपूर शिकलोय, मग भरपूर शिकल्यामुळं काकू अज्ञान कसं दावायचं. परंतु त्याने एक युक्ती चालवली, म्हणजे आपण तिच्याकडून काय करू माहिती घेऊ म्हणले. असं म्हटल्यानंतर ती दुपारी 4 वाजता काकूकडे गेली. काकूला सांगितलं काकू मला पुरणपोळी स्वयंपाक बनवायची जरा थोडी माहिती देता का. काकू म्हणले ठीक आहे देते ना म्हणले, काय अडचण आहे म्हणले. बरं किती मित्र येणार आहेत म्हणले. 10 मित्र येणार आहेत म्हणले. 8-10 मित्र येणार आहेत. मग 8-10 मित्रासाठी म्हणले अर्धा पाऊण किलो डाळ घ्यायची म्हणली, अर्धा किलो गुळ आणायचा, हाय माहिती म्हणायची. आता हिचं अज्ञान दाखवण्यासाठी ही ज्ञान दावाय गेली महाराज. आणि ती काय म्हणायची ते सुद्धा माहित आहे. बर ठीक आहे म्हणले, डाळ पाण्यामध्ये टाकायची, शिजवायची, रटा शिजवायची, ते सुद्धा माहित आहे म्हणले. बर ठीक आहे म्हणले, पुन्हा तांदूळ घ्यायचं, एक अर्धा किलो तांदूळ घ्यायचं, तो शिजवायचा. मावशी ती सुद्धा माहित आहे म्हणले काकू. असं म्हटल्यानंतर मग म्हणले 1-1.5 शेर पीठ घ्यायचं गव्हाचं. ती गव्हाचं पीठ घेतल्यानंतर मीठ टाकायचं, त्यात पाणी वाटायचं, ती काय करायचं तिंबायची, तिंबल्यानंतर ती आपटायची, मऊ करायची, ते सुद्धा माहित आहे म्हणले. काकू म्हणले सगळं माहित आहे म्हणते, मग विचारते कशासाठी. मी काय सांगतोय महाराज, वर्मावर बोलतोय महाराज, वर्म. मग असं म्हटल्यानंतर ती सुद्धा माहित आहे. बरं ठीक आहे, मग डाळ शिजल्यानंतर काय करायचं, वरवटा घ्यायचा, त्याच्यावर ठेवायचे. आता तुम्हाला सगळं माहित आहे.
आणि ती काय करायचं, पाटा घ्यायचा, पाट्यावर ठेवायची, वरवटा घ्यायचा, त्याच्यावर काय करायचं, डाळ काय करायची, बारीक करायचं, त्याचं पुरण तयार करायचं. काकू ती सुद्धा माहित आहे. मग पीठ केल्यानंतर, कणिक तिंबल्यानंतर, कणिक मऊ झाल्यानंतर काय करायचं, 2 गोळ तयार करायचं म्हणले. कणिकेचा एक गोळा करायचा आणि पुरणाचा गोळा करायचा. असं म्हटल्यानंतर ती सुद्धा माहित आहे. काकून म्हणले सगळंच माहित, तर विचारायचं कशासाठी आली. मग असं मनातल्या मनात म्हणले काकू. मग म्हणले मग काय 2 गोळ घ्यायचं आणि एक एकात घालायचं आणि तक करायची, तयार करायची पोळी म्हटले. असं म्हटल्यानंतर सगळं माहित आहे. झाले ना पुरणपोळी स्वयंपाक महाराज. असं म्हटल्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर सगळं ध्यानात ठेवलं होतं महाराज. आणि सगळी क्रिया तयार झाली महाराज. क्रिया केली महाराज. कणिक आपटली, मऊ केली, पुरण तयार केलं महाराज. 2 गोळ तयार केलं. 2 गोळ तयार केलं. परंतु महाराज कोणता गोळा कशात घालायचं हीच माहित नाही. ही जर काही काय करायची, पूर्णामध्ये कणकेचा गोळा घालायची आणि लाटायची, परंतु काय पोळी तयार होईना महाराज. वर्म छोट होतं, परंतु त्याचं कारण किती पाठमाग आहे. हा मग असं बघता बघता 9-10 वाजता सुरुवात केली होती स्वयंपाकाला महाराज. 3 वाजल्या, मित्र येण्याचा टायमिंग झाला. इकडं घामाघाम व्हायला लागली. पोळी काय तयार होईना. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही महाराज. वर्म सापडना. वर्म छोट होतं, परंतु या वर्माचं कारण की अज्ञान झाकून ठेवल्यामुळं महाराज तिनं विचार केला. काकू सांगत असताना काकू पांढरं लुगडं नेसली होती. आता हिनं तर्क चालू केला महाराज. आता लुगड्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे का, परंतु सांगताना ती काकू कसे उलटले. असं करता करता महाराज मित्रमंडळी आली, परंतु एक पोळी तयार झाली नाही. का तयार झाली नाही, तर वर्म चुकलं. वर्म एवढ्या मेहनतीचं महाराज सकाळपासून आपदत होती, परंतु कोणता गोळा कोणत्यामध्ये घालायचा हे कळालं नाही. म्हणून चुकली या वर्म फेरा पडे. घमाघूम झाली होती महाराज. मला सांगायचा मुद्दा म्हणजे वर्म थोडासा, परंतु ते जाणून घ्यावं लागतं महाराज. म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबांनो, नामदेव महाराज सांगतात की चुकली या वर्म फेरा पडे. तुम्हाला ध्येय सुंदर दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे देव याचा विचार करा महाराज. कशासाठी दिलाय. देवे दिला देह भजन गोमाला, तुम्हाला भजनाची केला, तुम्हाला भजनाची केला, तुम्हाला भजनाची केला. देवे दिला देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. याला बाधा झाली, संसाराची बाधा झाली. त्याच्यामुळं देवाला विसरला. संसारामध्ये तो गुंतला गेला. संसारामध्ये माझं माझं म्हणू लागला आणि माझं माझं म्हटल्यामुळं त्याला दुःख भोगण्याची पाळी आली महाराज. म्हणून तुको नामदेव महाराज सांगतात की बाबांनो, शेवटची पाळी आहे. याच्यानंतर तुम्हाला पुन्हा जन्म मिळणार नाही. म्हणून तुकोबाराय नामदेव महाराज सांगतात की याच्यातून जर वर्म चुकला तर तुम्हाला पुन्हा 84 लक्ष योनी भोगावं लागतील. म्हणून या जन्मामध्ये देवाची ओळखी करून घ्या, असं नामदेव महाराज आपण सुखलिया
याच जन्मामध्ये देवाला ओळख करता येते, देवाची आठवण करता, देवापर्यंत पोहोचता येतं. म्हणून तुकोबरा तुम्हाला सावध करतात, सावध करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुम्ही आम्ही संसारामध्ये गुंतलो गेलो, तुम्ही आम्ही संसारामध्ये माझं म्हणू लागलो, तुम्ही आम्ही संसार माझा असं म्हणू लागल्यामुळं देवाचा विसर पडला माय बापू. तुम्हाला या देहाची किंमत कळाली नाही. म्हणून नामदेव महाराज सांगतात की या संसारामध्ये लय संभ्रमामध्ये पडू नको. का तर हा संसार तुम्हाला एक ना एक दिवस सोडून जाणार आहे. हा संसार तुम्हाला एक ना एक दिवस मोहर लावणार आहे. नवे नवे या संसारातून तुम्हाला एक ना एक दिवस जावं लागणार. याला काळा खाणार आहे. नवे नवे हा देह काळाचाच आहे. मग तुम्ही या काळापासून किंवा या देहानं काय करायचं याचा विचार करा. या देहानं देवापर्यंत जायचं आहे. या देहानं देवाची ओळख करता येते. याच जन्मामध्ये देवाची ओळख करता येते. म्हणून तुम्ही या संसाराच्या संभ्रमामध्ये पडू नका. संसार हा आपल्याला पुढे लावणार आहे. संसार हा दुःखमय आहे. परंतु आपण संसारामध्ये काय म्हणतो, बायको माझी, भाऊ माझा, नवरा माझा, नवे नवे सर्व माझे आहेत, चुलता माझा, अजून सर्व काही माझं आहे. आणि माझे माझे म्हणून आपण काय करतो, व्यर्थ जातो. म्हणून तुकोबारा नामदेव महाराज सांगतात की अरे जो तुझा आहे त्याला माझं म्हण ना. परंतु जो माझा आहे, देव कुणाचा आहे, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा, देव माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा मी देवाचा. होय, आपलं आहे त्याला आपलं म्हणत नाही. आणि जे आपल्याला सोडून देतात त्याला आपण आपलं म्हणतो. हे माझा, ते माझा. अरे तुमचा आहे कोण, अरे तुमचा आहे तो म्हणजे त्याला तुम्ही आठवतच नाही. देव आपला आहे, देव माझा आहे, ही खरी सत्यवाच आहे. परंतु तुम्ही त्याला विसरला. आणि विसरल्यामुळे तुम्हाला काय झाले, या 84 लक्ष योनीमध्ये फेरा घालवा लागतो. म्हणून नामदेव महाराज सांगतात की याच जन्मी ओळखी करा आत्माराम, आणि संसार संभ्रम भोगू नका. संसार कसा आहे माय खरं आपलं कोण आहे का या संसारामध्ये, हे खरं कोण आहे का महाराज, नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही रे.
आपला आहे महाराज. लोकांना आपल्याला सगळं कळून दिले, सांगून गेले की आपलं कोणीच नाही. बहीण कोणाची, भाव कोणाचा, कोण कोणाची सखी सोयरी. मेल्यावरती सर्व राहील, तुटतील धागे दोरी नाही रे. मग आपलं कोणच नाही म्हणून संसार करायचा नाही का महाराज? संसार करायचा नाही असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. संसार नेटका केला पाहिजे, कारण की संसार हा जीवनातला एक अत्यावश्यक विषय आहे महाराज. हा, किती झाला संन्यासी मध्यान काळी तोंडवाशी. अरे कितीही मोठा संन्यासी असू द्या, किती मोठा साधू असू द्या, त्यांना गरज आहे अन्न वस्त्र निवारा. अन्नाची गरज आहे, हा त्याला जेवणाची गरज आहे महाराज. आणि याच्यासाठी काय करू लागतो? संसार करू लागतं. परंतु नामदेव महाराज सांगतात की संसार करा, पण कसा करा? अभंगाच्या 3ऱ्या चरणात संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावी, संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळ वेळ वेळा. नामदेव महाराज सांगून जातात की बाबा संसार करा, करू नका असं म्हटलं नाही, परंतु संसारामध्ये असावे असोनी नसावी. महाराज डोक्यामध्ये संसार असावा का संसारात डोकं असावं? हे काय मत आहे? आतापर्यंत तुम्हाला बोललो नाही बरं का. काय मत आहे मावशेव? आका काय मत आहे? संसारात डोकं असावं का डोक्यात संसार असावा? संसारात डोकं असावं, डोक्यात संसार नसावा. संसारात डोक्यात संसार असेल तर आपल्याला संसार बाहेर निघून देत नाही, म्हणून संसारात डोकं असावं. पाण्यावर नाव असावे का पाण्यात नावेवर पाणी असावं? एका बाजारानं काय केलं महाराज? होडी पाण्यामध्ये चालवत असताना एक दाबणा एवढं छिद्र पडलं होतं महाराज. आणि ते छिद्र पडलं असताना त्या दाबणा एवढ्या छिद्रातून पाणी येत होता. कुठं? होडीमध्ये, म्हणजे आज पाणी येत होतं. पाणी येत असताना ते पाणी बाहेर काढण्यासाठी डोकं चालवलं. काय केलं? काय केलं महाराज? एक लोखंडाची सळी आणली आणि ती बाहेर पाणी काढण्यासाठी दुसरं होल पाडलं महाराज. असं डोकं असावं का महाराज? अहो, बाहेर पाणी काढण्यासाठी महाराज ते उपसलंच पाहिजे महाराज, परंतु महाराज त्यानं होल पाडलं. आता होल पाडल्यानंतर पाणी जास्त येईल का बाहेर निघालो? जास्त येईल महाराज. तसं महाराज खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? खाण्यासाठी जगावं का जगण्यासाठी खावं? खाण्यासाठी जगावं. अहो, जगण्यासाठी खावं आणि भजन करावे वेळोवेळा. अहो, संसारामध्ये असावं, परंतु संसारात
असल्यासारखं नसावं की संसारी असावे आणि असोनी नसावे, म्हणजे जिभेप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. आता जीभ काय करते महाराज बघा, आपण एखाद्या वेळेस पुरणपोळीचा स्वयंपाक आणि पुरणपोळीचं जेवण करत असताना आपल्याला त्यामध्ये तूप वाढल्यानंतर हाताने आपण काय करत असतो, तो घास घेतो आणि तोंडामध्ये टाकत असतो. तोंडामध्ये टाकल्यानंतर क्रिया कोणाची असते, जीभ काय करत असते, ते घास फिरवत असते, दाताने चावत असते आणि आतमध्ये ढकलत असतो. जास्त संबंध जिभेचा आहे का हाताचा आहे? मग बोलत नाहीत का तुमच्याकडे? आमच्याकडे 2 वर्षाची पोरं बोलतात. कोणाचा जास्त संबंध आला? जिभेचा. बरोबर आहे. जिभेनं काय केलं, सर्व क्रिया केली, बारीक घास केला, दाताने चावला, बारीक घास केला आणि गोलमोडून लाळ तयार करून आतमध्ये टाकलं. हा जिभेनं काम केलं. मला सांगा, तुम्ही जेवण झाल्यानंतर मावशीला किंवा काकूला असं म्हणता का, माझी जीभ जास्त चिकट झालेली आहे, मग साबण देता का जीभ घासायचे, असं म्हणता का? नाही. कारण की आपण पाणी कशाला मागतो, तर हात धुण्यासाठी. लय चिकाट झाले, तूप लय झालं तर त्याच्यामुळे चिकाट झाले आणि मला हात धुण्यासाठी पाणी द्या. आपण हात धुवायला पाणी वापरतो, परंतु जास्त संबंध कोणाचा आलाय? जिभेचा आलाय. म्हणून जीभ जेवण करून जेवणापासून आलिप्त आहे, त्याला बाधा आहे का हो महाराज? तसं संसार करून आपण संसारापासून आलिप्त राहिलं पाहिजे. म्हणून नामदेव महाराज सुद्धा सांगतात की बाबांनो, असावे संसारी असावे, असोनी नसावे. आणि पुढे काय सांगितले, भजन करावे वेळोवेळा. भगवंताचं नाम चिंतन करा, सतत चिंतन करा. नामस्मरण केल्यानंतर काय होईल, देव आपला कैवारी सखूबाई, भगवंताचे अत्यंत लाडके भक्त सखूबाई. एक पुराणामध्ये त्यांचा एक दृष्टांत आहे मायको. सखूबाईचं लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर सासरला गेली होती. हाताची हळद निघाली नव्हती मायबाप, परंतु भगवंताचं नामचिंतन नामस्मरण आवड होती. सखूबाई सासरला गेल्यानंतर एक छोटीशी नणंद आणि सखूबाई पाण्याला गेली. असंच दुष्काळाचा दिवस होतं, पाणी लांब होतं. नणंद होती छोटीशी आणि त्या नणंदला काय म्हणत होत्या का, पहिली वहिसा. अहो लहान छोटीशी असली तरी सुद्धा तिला आवाजावं बोलावं लागत होतं महाराज, कारण की मान राखत होती पहिली. मग ती वैसा बी त्या नमुन्यानेच होती महाराज. तिनं इकडं बघितलं का इकडं चालायचे महाराज. मग ते वैसा आणि सखूबाई पाण्याला गेली. पाण्याला गेल्यानंतर भली मोठी रांग होती, 1 तासभर पाण्याचा नंबर येत नव्हता. म्हणून सखूबाईनं काय केलं महाराज, त्या ठिकाणी वैसान दोघी जण बसल्या. वैसाच ना बसल्या दोघी. बसल्यानंतर त्याच रस्त्याने मायबापू संत महात्म्याची दिंडी आली होती. आणि दिंडी आल्यानंतर त्या दिंडीमध्ये भजन ऐकायला आला. आमच्या सखूबाईला भजन ऐकायला आला आणि आवड देवाची होती. सखूबाईला ननंद म्हणजे त्या ननंदला त्या ठिकाणी ठेवलं भांड्यापाशी आणि सखूबाई त्या दिंडीमध्ये सामील झाले महाराज. भजन चालू होतं महाराज. रामकृष्ण हरीचं भजन चालू होतं, ज्ञानबा तुकाराम भजन चालू होतं. सखूबाई त्या भजनामध्ये दंग झाली आणि दंग झाल्यानंतर सखूबाई त्या दिंडीमध्ये सामील झाले आणि दिंडी पंढरपूरला निघाली होती महाराज. कराडवरनं पंढरपूरला येण्यासाठी बराच दिवसाचा काळ लागत होता महाराज. सखूबाई पंढरपूरला निघाली आणि पंढरपूरला निघाल्यानंतर इकडे 2 तास निघून गेली. सखूबाई काय अजून आलेली नाही. नणंदनं काय केलं महाराज,
ती भांडी भरली आणि घरी गेली. घरी गेल्यानंतर तिला काय बोला येत नव्हतं, कुठं गेली काय समजत नव्हतं. महाराज इकडं बराच वेळ झाल्यानंतर सासू सासरे हुडकायला लागले. दीर हुडकू लागला. असं करता करता इकडं बघ तिकडं बघ, परंतु सखूबाईचं काय दिसत नाही म्हटल्यानंतर पूर्वीचा काळ होता, फोन लावा येत नव्हतं, काय करावं. सासूला आणि सासऱ्याला घाम फुटला. नवीन मुलगी आहे, हळद निघाली नव्हती आणि कुठं गेली असेल असा विचार पडला. हुडकू लागले, इकडे हुडकू लागले, तिकडे शोधू लागले, परंतु सखूबाई काय गावा नाही किंवा दिसत नाही. असं म्हटल्यानंतर महाराज सखूबाई दिंडीमध्ये सामील आहे आणि इकडे भगवंताला काळजी पडली. भगवंताने विचार केला, माझा भक्त माझ्या भजनामध्ये दंग आहे, माझा भक्त माझ्या संत महात्म्यामध्ये दिंडीमध्ये सामील आहे. आता सखूची आबरू जाऊ नये, माझ्या भक्ताची आबरू जाऊ नये म्हणून देवाला इकडे चिंता पडली. देवानं विटेवरनं उडी मारली आणि मायबापा सखूच्या घरी देव आली. कशाच्या रूपाने आली? सखूचं रूप धारण केलं. सखू हुबेहूब सखू झाली आणि सखू काय करू लागली? देवरूपी सखू त्या कोपऱ्यामध्ये झाडलोट करत होती. महाराज आता देव आहे, देवाला काय कळत नाही, महाराज चतुर आहे. आणि ते सखू तिकडे झाडत होते आणि इकडे सासूबाई हुडकत होते, सासरा सासूबाई हुडकत होते. अचानक सासूच्या दृष्टीला आली, सखूबाई झाडलोट करत आहे. हे बघितल्यानंतर सासूबाई म्हणले, अगं सखू, अगं तू या ठिकाणी काय करते? आम्ही 2 तास झालं तुला हुडकत आहे, तू या ठिकाणी काय करत आहे? त्यावेळेस देवानं सांगितलं, सखून सांगितलं, देवरूपी सखून काय म्हटले, अहो आत्याबाई, किती दिवस झाले इथं झाडलोट केले नाही, इकडे जाळी लागलेली आहे, मग ही झाडून काढते म्हणले. आपण आम्हाला सांगायचं तर होतं. कसं तरी सर्व केली महाराज. सखूबाईनं देवरूपी सखून महाराज सकाळचं उठावं, आंघोळ करावे, नाश्ता करावा, या सर्वांचा संसार करावा, धुणं पाणी करावं. कोणी आहे ना ध्यानात? देवानं सखूच्या रूपानं आणि इकडं खरी सखू दिंडीमध्ये सामील आहे. बघता बघता मायबापू 7-8 दिवस निघून गेली आणि निघून गेल्यानंतर महाराज इकडं पती देवाला काम वासना निर्माण झाली. काम वासना निर्माण झाली. आता काय करायचं? आतापर्यंत बरं होतं, परंतु काम वासना निर्माण झाल्यानंतर माझ्या देवानं भक्तासाठी लाज सुद्धा सोडून दिली आणि त्या सखूच्या पतीची काम वासना पूर्ण केली. पूर्ण झाल्यानंतर महाराज सखूच्या पोटामध्ये, देवाच्या पोटामध्ये 1 महिन्याचा गर्भ तयार झाला. इकडं 1 महिना सखू भजनामध्ये दंग आहे महाराज. आणि असं करता करता महाराज दिंडी वारी संपली. वारी संपल्यानंतर सखून विचार केला, खऱ्या सखून विचार केला, काही संसारामध्ये, संसार हा दुःखमय आहे, संसारामध्ये जायचंच नाही, आता आपण या ठिकाणीच अग्निकाष्ट करायचं. असं म्हटल्यानंतर सखून काय केलं? त्या ठिकाणी चंद्रभागेमध्ये देह संपवला महाराज. देह संपवल्यानंतर इकडं माझ्या रुक्मिणी माताला काळजी वाटली. रुक्मिणीला काळजी पडली. देव तिकडं सखूच्या रूपानं काम करते, इकडं सखून खऱ्या सखून देह ठेवलेला आहे. आता काय करायचं म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेने त्या सखूला उठवलं आणि उठवल्यानंतर तिला घरी लावलं, म्हणजे कराडला लावलं. कराडला सखू येत आहे हे देवानं पाहिलं, देवाला कळालं आणि कळाल्यानंतर देवानं काय केलं महाराज? आपला जो गर्भ होता तो सखूच्या पोटामध्ये टाकला गेला. चतुर आहे महाराज. आणि सखूच्या पोटामध्ये टाकल्यानंतर देव निघून गेले आणि निघून गेल्यानंतर इकडं खरी सखू आपल्या संसारामध्ये संसार चालू केला. चालू केल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्यानंतर सखूला कळालं की आपल्या पोटामध्ये गर्भ वाढत आहे. सखून विचार केला, लग्न झाल्यापासून 1.5 महिना झाला मी दिंडीमध्ये कुठल्या पुरुषाचा वारा लागला नाही, कुठल्या पुरुषाचा वारा लागला नाही आणि माझ्या पोटामध्ये गर्भ कसा? असं सखून विचार केला आणि देवाऱ्यामध्ये गेली आणि देवाच्या समोर उभा राहून सखू विचार सांगितला. सखून सांगितलं, देवा, अरे आजपर्यंत लग्न झाल्यापासून तुझंच नाम चिंतन करते, तुझं नामस्मरण चालू आहे आणि जो माझ्या पोटामध्ये गर्भ वाढतोय तो कुणाचा आहे? त्यावेळी देव बोलू लागला, अगं सखो, तू ज्या वेळेस तुझं लग्न झालं, दिंडीमध्ये सामील झाली ना, त्यावेळेस त्या दिवसापासून मी तुझं रूप धारण करून माझ्या भक्ताच्या घरी
हा मी काम करत आहे. नवे नवे एक दिवस तुझ्या पतीची काम वासना तयार झाली. माझ्या भक्ताची आबरू जाऊ नये म्हणून काय केले, मी ती काम वासना पूर्ण केली. तुझ्याच पतीचा हा काय आहे गर्भ आहे असं म्हटल्यानंतर हा माय बापा होती सकू म्हणत आहे, देवा अरे आजपर्यंत मी पाहिलं, परंतु आज एवढं नीच काम करणारा किंवा एवढ्या नीच काम भक्ताचं करणारा तो आज मला तो कळाला खरा. महाराज देव आपल्या भक्तासाठी काही करायला शकतो, काही करत असतो. साधा वया भक्ती काज, साधा वया भक्ती काज, साधा वया भक्ती काज, साधा वया भक्ती काज. काही लागे तरी तसे, 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 काही लागे तरी भक्ती काज नाही लाज धरी. त्या देव काय करतो, आपल्या भक्तासाठी लाज सगळी सोडून देतो आणि सर्व भक्ताची कामं करत असतो. कशामुळं, तर त्यानं माझं नाम घेतलं म्हणून. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा म्हणून त्यानं का नाम घ्यावं आणि देव त्याचं काम करत असतो. आता मला सांगा, ही दृष्टांत ऐकायला बरं वाटलं, बरं वाटलं ऐकायला, है ना का? ऐकायला बरं वाटतं कानाला, परंतु प्रत्यक्षात क्रिया करायला कसं वाटतंय महाराज? असंच महाराज एका खेडेगावातला एक सज्जन माणूस होता, चांगला माणूस होता आणि त्याची काय झालं, आई वारली महाराज. आईवर तो जास्त प्रेम करत होता. आईची माया आठवायची, आईला आठवायचा, रोज आक्रोश करायचा. आई वारली होती, लय रडू लागला, एवढा रडू लागला, एवढा रडू लागला. आईचा अंत्यविधी झाला, सावण्याचा विधी झाला, तरी आईची माया त्याला सोडत नव्हती महाराज. एवढं आईचं प्रेम असतं बरं का मुलावर महाराज, किती प्रेम असतं माय बाप. आणि तो मुलगा, तो मनुष्य, तो सज्जनग्रस्त रडू लागला, एवढा रडत होता. 3-4 दिवस झालं. शेजारी पाजाऱ्यांना दया आली, काय करावं याला समजावून सांगावं, परंतु त्याला आठवायची. आता आई आपल्याला भेटणार नाही म्हणून तो आठवत होता. काय म्हणत होता, आई तुझ्या मूर्ती वाले या जगात मूर्ती नाही, आई तुझ्या मूर्ती वाले या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्माला आई तुझे उपकार भेटणार नाही, अनमोल जन्माला आई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाले जगात मूर्ती आई आता मी तुझ्या कसं पाहू, कुठं पाहू, असा आक्रोश करून रडत होता महाराज. शेजारची आमच्या आकासारखी एक मावशी आली आणि त्याला सांगितलं, अरे बाळा एवढं रडू नये, एवढं रडू नको. अरे तू मला आई म्हण, मी तुझी आई होऊ शकते. तुला आईची आठवण होत त्यावेळेस मला मी तुला भेटायला येईल असं म्हणून त्याची कशी तर त्या आकानं समजूत काढली. 2-3 महिन्यानं बाप निघून गेला. परत रडू लागला, परत रडू लागला. माझा बाबा आता कुठं मला भेटेल, माझ्या बाबा आता माझ्या माग मला बाबा आता कोण भेटेल असं म्हणून रडू लागला. परत आमच्या डोंबाळे महाराज सारखं फेटवाला बाबा आले. अरे तू तुझा बाबा ना, अरे मला बाबा म्हण, मी तुझ्या बाबा सारखा आहे. त्याला बरं वाटलं. असं करता करता बहीण गेली, भाऊ गेली कीर्तनात आणि शेवटी बायको मेली. बायको मेल्यानंतर पुन्हा आक्रोश करू लागला, माझी अर्धांगी गेली, आता माझ्या तुकड्या पाण्याचं कसं व्हायचं, भाकरी तुकड्याचं कसं व्हायचं, माझ्या मुलाचं कोण संगोपन करून, असं रडू लागला. 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवस झालं, 10 दिवस झालं. आता कोण जाईल हो, आता कोण जाईल असं म्हणाल का एखादी? अरे बाबा
मरू दे मेली तुझी बायको, मला तू बायको म्हण, मी तुझी बायको असं समज. हे गोरट महाराज 15 दिवस झाले रडत होता, महिना झाला रडत होता, मुडद्या अजून कसा गप बसन आहे. परंतु त्याची बायको म्हणायला कोण गेलं नाही, परंतु माझा देव माझ्या सकोची बायको झाला. महाराज एवढं नीच काम करत असतो, परंतु कशामुळे करतो तर भजन करावे वेळोवेळा. म्हणून माय बापू आमच्या भगवंताचं भजन करा. नामदेव महाराज सांगतात की वेळोवेळेला भजन करा. पण कसं करायचं? हाताची घडी मोडा, मुखानं भगवंताचं नाम चिंतन करा. जर तुम्ही भगवंताचं नाम चिंतन केलं तर देव सुद्धा तुमच्या सखुबाईसारखं तुमच्या घरी पाणी वाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकले या वर्म फेरा पडे. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संगम भोगू नका. संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करा वेळोवेळा. जसं सखुबाईनं भजन केलं तर देव सखुबाईच्या रूपानं त्या ठिकाणी संसारामध्ये त्या ठिकाणी आले. तसं तुम्ही सुद्धा काय करा, भजन करा. तुमच्या सुद्धा घरी देव आल्याशिवाय राहणार नाही. मग तुकोबा नामदेव महाराज सांगतात की बाबानो असं भजन केल्यानंतर नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी, घराभोवती करी सुदर्शन. काय करी? सुदर्शन काय करे? त्या घराचं रक्षण करील, त्या घराचा संकट दूर करील. तुम्ही जसा अर्थ लावल तसा त्या ठिकाणी सुदर्शन चक्रानं काय करेल? रक्षण करेल. परंतु कधी करील? भजन करा वेळोवेळा. याच जन्मी भजन होत असत. म्हणून नामदेव महाराज सांगतात की शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडी. विठ्ठल अभंगाचा थोडक्यात भावार्थ तुमच्या पुढे मांडला. आज या ठिकाणी गेले 1 वर्ष झालं अजित शंकर घोले या परिवाराला सोडून तो निघून गेला. मायबापो तो निघून गेला. परंतु निघून गेल्यानंतर जास्त दुःख कोणाला आलं असेल तर आई आणि बापाला. महाराज अरे अजिनाथ, अजित, अरे तू गेला निघून बरोबर आहे, परंतु थोडासा तर विचार करायचा होता. आई वडिलांचं किती उपकार आहेत आपल्यावर महाराज, किती उपकार आहेत सांगता येत नाही एवढं उपकार आहेत महाराज. किती उपकार आहेत महाराज. आई रात्रंदिवस कष्ट करत असते, मोलमजुरी करत असते, हाताचा पाळणा करून नेत्राचा दिवा करून आपल्या मुलाचं संगोपन करत असते. आणि त्या आईनं थोडं बोललं तर तू एवढ्या टोकाचं पाऊल उचललं. अरे तुला जर एवढा बोललेला सहन होत नसेल तरी तू मामाच्या घरी जायचं होतं, अरे मावशीच्या घरी जायचं होतं, अरे काकाच्या घरी जायचं होतं, परंतु शेवटच्या टोकाचं पाऊल उचलायला नको तरी बाबा. मायबापू मी मगाशी सांगून गेलो, कीर्तन आपल्यासाठी, कीर्तन तुमच्या आमच्यासाठी, परंतु त्या आजीनाथच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं आज पुण्याची गरज आहे. आणि या कीर्तनाचं पुण्य करू, या कीर्तनातून पुण्य करायचं आणि त्या आजीनाथच्या आत्म्याला समर्पित करायचं आहे. मायबापू इथून पुढं त्या सर्व त्याच्या मित्रांना, सर्व तरुण पिढींना, सर्व तरुण मंडळींना विनंती आहे बाबा,
अरे तुम्हाला आई वडील एवढं थोडस खवळलं, अभ्यास कर म्हणून तू एवढं बोललं तर तू एवढं टोकाचं पाऊल उचलता तुम्ही. अरे ते आई वडिलांना काय वाटलं सगळं? अरे आज त्या आई वडिलांची काय दशा आहे? अरे आई वडील तुमच्यासाठीच रात्रंदिवस झटत असतो. याच तुम्ही थोडं विचार करा ना. अरे कोणत्या आई वडिलाला असं वाटतं की माझ्या मुलाचं वाटोळ व्हावं, असं कोणत्या आई वडिलाला वाटतं? अरे आई वडील रात्रंदिवस तुमच्यासाठी झटत असतात. उरामध्ये माया त्याची काळ्या मेघवाणी, उरामध्ये माया त्याची काळ्या मेघवाणी, डोळ्यातलं पाणी कधी दाखविल नाही, डोळ्यातलं पाणी कधी दाखविल नाही. जिजू जिजू संसाराचा, जिजू जिजू संसाराचा काढा हाकला रे, पोटामध्ये हातू त्याचा कना वागला रे, कना वागला रे. कडी भरते थांब जरा, ऐक त्याची धापळी, दयावगड हाय गया उमगया बापरे, उमगया बापरे, उमगया बापरे. ऐकणार रे दादा? अरे आजी, तो आई वडिलांना सोडून गेला, परंतु आई वडिलांना तुझ्यासाठी काय केलं? अरे जिजू जिजू संसार केला. अरे संसार करून त्याचा कणा वाचला रे. अरे त्याच्या उरामध्ये माया होती, कधी तुला तावली कर? आणि तू आई वडील थोडं बोललं म्हणून तू सगळ्यांना सोडून गेला. अरे नुसता तू सोडून गेला नाही, अरे काकाला सोडून गेला, अरे चुलत्याला सुद्धा सोडून गेला. अरे घुले नगर परिवार सर्व म्हणून ग्रामस्थांना तू सोडून गेला. ऐकणारे दादा, अरे आई वडील बोललं म्हणून एवढ्या डोक्याचं पाऊल उचलायचं नसतं. अरे आजीच गेला, परंतु इथून पुढं सर्व तरुण मंडळांना माझी एक विनंती आहे. बाबा, अरे आई वडील बोलतच असतात, आई वडील आपल्या हिताचंच बोलत असतात. कोणत्या आई वडिलांना वाईट, कोणत्या आई वडिलांना वाटतं की माझ्या मुलाचं वाटोळ व्हावं? अरे जिजू जिजू संसार करत असतो. अरे त्याचा कणा वाकला, त्यानं कधी तुला दावलं कर? अरे त्याच्या होटामध्ये हसू होत, अरे त्याच्या होटामध्ये हसू होत, कधी त्यानं तुम्हाला दावलं नाही. एवढा आई वडिलांचं तुमच्यावर प्रेम असतं, एवढं आई वडील तुमच्यासाठी झटत असतात. मुखी मुखी माया त्याची, मुखी मुखी माया त्याची, मुखी घालवेल लेकराच्या पायी उभा जन्म घालवेल. आयुष्याचा वडझरी आकाशी वाकला, त्याच्या विना रानो माळा पाला पाचोळा रे, पाला पाचोळा रे. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापरा. लई अवघड हाय गड्या उमगाया बापरा, उमगाया बापरा. अरे त्याची मुखी मुखी माया असती, कारण की त्याला माहित असत जर मी माया दावली, मी जर यांच्या समोर रडलो तर मला काय म्हणतील, म्हणून त्याची मुखी मुखी माया असते. त्यानं कधी तुला दावली करा आजी? मुखी मुखी माया
मुखी घालवेल लेकराच्या पायी उभा. अरे तुमच्या पायामध्ये बाप आपला उभा जन्म घालवत असतो याचा कधी विचार केला करे अजित? लेकराच्या पायी उभा जन्म घालविला आयुष्याचा वडला भाजी वाकला. अरे आयुष्यभर तो शेतामध्ये कष्ट करत होता. अरे तो वड वाकला तरी तुला सांगितलं नाही आणि तो दोन गोष्टी बोललं तर तू एवढ्या टोकाचं पाऊल घेतोय बाबा. रानोमाळ त्याच्या विना रानोमाळा पाला पाचोळा त्याच्या विना गडीभर तू थांब जरा ऐक त्याची थाप. दया वगड हाय गड्या समजा या बापरा समजा या बापरा समजा या बापर समजा या बापरा. बाप करी जोडे लेकराची उडी आपुले कुरवंडे वाळवणी एकाएकी केला मिराशीचा धनी. माय बापू बाप आपल्या लेकरासाठी आपली कुरवंडी वाळवून टाकतो आणि एकाएकी आपल्या घराचा धनी बनवत असतो. तरी सुद्धा माय बापू बाप थोडा बोलला तर तुम्ही एवढ्या टोकाचं पाऊल अजित न महाराज. लय राग येत असेल तर आपण कुठं जावावं? मावशीच्या घरी जावं, 2 दिवस राहावं, रात शांत करून पुन्हा यावं. आता अजितचे निमित्त आहे, परंतु तरुण पिढीला माझं एक सांगणं आहे नाही बापू, इथून पुढं शेवटची पाळे पुन्हा जन्म नाही आणि तुम्ही असं टोकाचं जर पाऊल उचललं तर तुम्हाला 84 लक्ष योनी भोग भोगावं लागतील महाराज. म्हणून कीर्तन तुमच्या आमच्यासाठी कीर्तनामधून झालेला बोध तुम्हाला आहे, परंतु अजितला खऱ्या अर्थानं त्याच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी याच्यातून केलेलं पुण्य त्या जीवाला समर्पित करायचं आहे महाराज. या ठिकाणी जीव जन्माला आल्यानंतर त्याला जावं लागतं बरं का. कुणी असो कितीही मोठा असो त्याला जावं लागतं, कारण की काळ त्याची वाट बघत आहे. म्हणून माय बापू या ठिकाणी मला कीर्तन करण्याची संधी प्राप्त करून दिली. हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज घोले यांच्यापुढे ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली. वास्तविक पाहता त्यांचं मी पहिल्यांदा ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी कीर्तनाला असणारे सर्व गुणजन टाळकरी, आपल्याच परिसरातील सर्व गुणजन टाळकरी उत्कृष्ट अशी साथ दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा ऋण व्यक्त करतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम बऱ्याच दिवसातून योग आला महाराज. श्रीराम साऊंड सिस्टीम डोंबळवाडी, अतिशय सुंदर आवाज आहे महाराज.
तसं पाहायला गेलं तर अगदी न सांगता त्यांनी सर्व आपलं आवाज व्यवस्थित लावावा, त्यांना सुद्धा द्यावी तेवढी धन्यता थोडी आहे. महाराज ज्या संतांनी तुम्हाला मार्ग दावला ना, ज्या संत नामदेव महाराज चोकोबर आहे या सर्वांनी तुम्हाला मार्ग दावला, त्या संतांचं काहीतरी उतराई होण्यासाठी, त्या संतांचं काहीतरी आपल्यावर ऋण कमी होण्यासाठी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं, मोठ्या प्रेमाने भजन करायचं आणि सर्वांनी हाताची घडी मोडा आणि भजन, सुंदर असं भजन झालं पाहिजे. त्या देवाला सुद्धा वाटलं पाहिजे की माझं कोणीतरी गुणगान गात आहे. सर्वांनी भजन करायचं बरं का. ज्ञानेश्वर माऊली भजन झालंय महिला कोण महिलांना विनंती आहे, तुमचं आणि देवाचं काय वाकडं आहे का? हो काय लय वाकडं असेल तर मी देवाला सांगू इच्छितो, देवा त्यांचं काही इच्छा असेल तर पूर्ण करा, परंतु तुम्ही भजन करा. कारण सखूबाईनं भजन केलं, सखूबाईनं भजन केल्यामुळं सखूबाईचं न सांगता घरी काम करत होता. मी तेवढंच एक उदाहरण सांगितलंय, तेवढंच उदाहरण ध्यानात ठेवा. तुम्ही सुद्धा अहो जनाबाईच्या आमच्या गौऱ्या भजन करत होत्या, नामदेव आपल्या चोकोबाची हाडकं भजन करत होती. प्रसंग सांगून जाईल पण टाइम नाही, वेळ सांगणार वेळ नाही, कारण की हे वेळच बंधन आहे. तिकडून आम्हाला लगेच घड्याळाचा लगेच इशारा आला, त्याच्यामुळं सुंदर असं भजन करा बरं का. सगळ्यांना विनंती आहे महाराज, भजन केल्यानंतर काय होतं सांगू का? भजन संतांचं केल्यानंतर आपली पाप दुःख होतं, पाप नाहीशी होतात. तुका म्हणे पापे जाती. संतांचं भजन करा, चिंतन करा, नामस्मरण करा, हा तुमचे पाप दूर होतील. देवाचं भजन करा, देवाचं चिंतन करा, देवाचं नामस्मरण करा, काय होईल? विघ्न दूर होतील, आपल्यावर आलेलं संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि व्यवहारामध्ये चांगल्याचं नाव घ्या, व्यवहारामध्ये आपलं काम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मोठ्या प्रेमानं भजन करायचं संतांचं बरं का. महिला मंडळ तुम्ही बी करा बरं का. तुम्ही महिलांना सांगितलं, आम्हाला कुठं सांगितलं? नामदेव जनाबाई, 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 नामदेव ज्याने ज्याने सुंदर भजन केलं त्याचं त्यांचं चांगलं कर, नव्हे सगळ्यांचं चांगलं कर. आणि शेवटचं भजन महाराज, तुम्हा पुरुष मंडळींना आपली पार्टी मागं राहिली नाही पाहिजे महाराज बरं का. हा मग सुंदर असं भजन तुम्ही सुद्धा केलं पाहिजे, तुम्ही बी करायचं. तुकाराम 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 तुकाराम
निमित्ताने तुमच्या पायाच्या प्रसादी काही बोललो विनोदी क्षमा करा संती नोयांग भूते नियुक्ती या नियमाप्रमाणे मायपो काही माझ्या मुखातून चुकीचा शब्द गेला असेल ती माझी मला परत करा जे बरोबर असेल भगवंताने मला या ठिकाणी बुद्धी दिली मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला